आंबट खाऊन बघा ना. आंबट लागतात. पाण्याचं पण करता का? हे आंबट लागतं. आंबा भारी आहे भाजीत टाकायला. भाजी टाकायला. वरणामध्ये वरणात हे कितीला आहे? 20ला 20ला. हे घेऊ. कसली भाजी? खडक आंबा काय काय खडक आंबाडा. नवीनच बघितली. कस काय करता हे? कसं आहे? कसं आहे? चांगलं आहे का? कसं वाटतं आई? हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धून या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मला एक रानभाजी भेटली आहे, खूप म्हणजे गुणधर्माची आणि खूप बेनिफिट देणारी आणि खूप एक्सपेन्सिव्ह अशी रानभाजी भेटलेली आहे, जी बाजारात 300 रुपये किलो प्रमाणे विकली जाते. तुम्हाला दाखवते काय भेटलेली आहे. तर बघू शकता इथे भेटलेले आहेत कंटुले. कंटोले पण म्हणतात, कंटुले पण म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे नाही माहिती, पण आमच्याकडे तर कंटुलेच म्हणतात. तर असे मी घेऊन आलेली आहे. 60 रुपयाचे पाव घेऊन आलेली आहे. तर खूप म्हणजे खावीच, जेवढी भेटेल तेवढी खावी पावसाळ्यामध्ये, कारण खूप औषधी आणि गुणकारी भाजी असते कंटुले. तर आज तीच करणार आहे, एकदम साध्या सोप्या पद्धतीने करणार आहे. तर मस्त वॉश करून घेतले, आता कट करून घेते. तुम्ही कसे कट करू शकता, कारल्यासारखे गोल गोल पण कट करू शकता आणि उभे पण कट करू शकता. तर मी असे उभे आणि आडवे कट करणार आहे. तर चला मस्त आता पटकन कट करून घेऊ आणि पटापट रेसिपी दाखवेल. आणि आज कामं पण भरपूर आहे. आज फ्रेंच डोअर वगैरे मला क्लीन करायची. बघू आता किती वेळ भेटतो. आणि आज वॉकिंगला काही गेली नाही, एक्सरसाइज वगैरेच करेल. चला मस्त. आणि एकदम कवळे कवळे आहे असे, काहीच नाही त्याच्यामध्ये. मोठ्या बिया असल्या की खूप लागतात अशा दातात. पण बघू शकता कवळे मोठे दिसतात पण कवळे आहे. 2 प्रकार असतात, एक असे लावलेले असतात पण हे गावठी आहेत. म्हणजे जे लावलेले असतात ना शेतामध्ये तर ते मोठ्या साईजचे असतात. आणि हे आपले जंगलातले आहेत. छान पैकी मस्त आता करणार. माझी तर आवडती भाजी रान भाज्यांमधली ही एक आवडती आहे. आणि एक जाईचा मोहोर ती आवडती भाजी आहे. आणि एक तेराची भाजी. तर आता मस्त कट करून घेते, तुम्हाला दाखवते अशी या पद्धतीने. तर आता पटापट कट करून घेते आणि डायरेक्ट रेसिपी दाखवते तुम्हाला. तर इथे मस्त असे कट करून घेतलेले बघू शकता. कंटुले भरपूर झाली, पावशेरची भाजी भरपूर होते. तर त्याच्यात आता भरपूर सारा कांदा आणि लसूण टाकायचा आहे. आता मी 3-4 कांदे चिरून घेते मस्त. आणि जास्त बारीक नाही करायचे, मोठेच ठेवायचे, तेव्हा चव येते भाजीला. कांदा असल्याशिवाय त्याला चवच येत नाही कंटुल्याच्या भाजीला. की आता पटापट करून घेते, कांदे कापून घेते आणि लसूण. तर आता इथे मस्त फोडणी देऊ. तर इथे भरपूर सारा लसूण घेतलेला आहे मी, असा कुटून घेतला. आणि कधी पण कुटूनच टाकायचं, म्हणजे छान चव येते. तर आता माझ्या पद्धतीने करते, तुमच्या पद्धतीने वेगळे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. प्रत्येक भागात वेगवेगळी केली जाते. आणि खूप लसूण घेतलाय, कांदा लसूण आम्हाला खूप आवडतो त्याच्यामुळे. जिरे टाकते त्याच्यामध्ये, नंतर मोहरी, त्याच्यानंतर कढीपत्ता. आणि भरपूर सारा कांदा घेतलाय मी, 3 कांदे घेतले होते मोठा चिरून. आता आपल्याला ना कांदा पूर्ण असा लाल करून घ्यायचा आहे, मऊ आणि लाल. तर आता कांदा मस्त गुलाबी करून घेऊ आणि मग तुम्हाला दाखवते नंतर पुढचं. तर इथे कांदा बघू शकता एकदम असं छान पिंक कलरचा झालेला आहे. मऊ आणि पिंक, जास्त जाळायचा पण नाही, कारण आपल्याला भाजी शिजताना अजून तो फ्राय होतो.
तर आता मसाले टाकून घेऊ. इथे मी टाकते लाल तिखट, थोडे तिखटच करायचे, मस्त छान लागतात. हळद, बस तेवढंच टाकायचं. काळा मसाला वगैरे काहीच नाही, मला तो नाही आवडत काळा मसाला याच्यामध्ये. ज्या रानभाज्या असतात ना त्याच्यामध्ये चव बिघडून जाते. मग मी लाल मिरची, हळद, जिरे, मोहरी, कांदा आणि भरपूर सारा लसूण एवढ्याच गोष्टी टाकते. तर आता आपली कट्टुले मस्त छान टाकू, मस्त कट करून असे पाण्यात ठेवले होते मी. तर पाव किलो कट्टुले होते मी, भरपूर भाजी होते. आता मस्त मिक्स करून आणि अशी शिजून जाते, त्याच्यात काही पाणी वगैरे टाकायची गरज नाही, कारण मी वाफेवर शिजून जाते कट्टुले. आता याच्यामध्ये आपण टाकायचे मीठ चवीनुसार. चवीनुसार मीठ टाकणार. कमी गॅस करून आता मी मस्त वाफेवर शिजू देते. आणि मग लास्टला शिजली की कोथिंबीर मस्त टाकायची. छान नागलीच्या भाकरी सोबत किंवा बाजरीच्या किंवा पोळ्यांसोबत पण छान लागतात कट्टुले. कोणी कोणी कट्टुले म्हणतात, कोणी कोणी कंटोले म्हणतात. तर बघू शकता अशी भाजी झालेली आहे. आता फक्त आपल्याला वाफेवर मस्त शिजवायची आहे कमी गॅसवर. तर आता भाजी पूर्ण झाली की तुम्हाला मी दाखवते. मस्त कट्टुल्याची भाजी तर टाकलेली आहे. आता पटापट मी चपात्या पण करून घेते. पीठ मळून ठेवलं आणि माझ्यासाठी करणार मी भाकरी, मस्त बाजरीची किंवा ज्वारीची करणार. आणि हे इथून दाखवायचे पिंपल बघू शकतो माझं कसं झालेलं आहे. त्याच ठिकाणी कसं काय आला काय माहिती. आणि माझ्याकडून नखडला गेलं होतं तर इतकं ब्लिडिंग होत होतं, तर काहीतरी लावून क्रीम लावून तेव्हा ते थांबवलं. त्याला तर असं झालेलं आहे कोरडं. तर बघू शकता कसा दिसते. चला आता मी पटापट पोळ्या करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर इथे मस्त वाफेवर होते आणि त्याला पाणी पण सुटलेलं आहे. बघू शकता छान शिजवायची. आणि कट्टुले कधी पण आणताना ना एकदम कवळे आणायचे, बियांवाले नाही आणायचे. ते खूप म्हणजे बिया लागतात कचकच. मी एकदम कवळे कवळे निवडून आणले होते. बघू शकता लगेच शिजलेले गेलेले आहे. थोडेसे आता फ्राय करायचे छानपैकी आणि थोडीशी कोथिंबीर टाकून देते, अजून छान चव येईल. आणि वाफून घेऊ परत 5 ते 10 मिनिट. तर इथे आपली कट्टुल्याची भाजी झालेली आहे फायनली. छान आणि पटकन शिजली कारण कवळे होते. हे बघू शकता अशा पद्धतीने मी सुकी कट्टुल्याची भाजी केलेली आहे. रानभाजी, एक्सपेन्सिव्ह रानभाजी आहे आणि गुणकारी पण आहे तेवढीच. तर तुम्हाला जवळून दाखवते मी. तर इथे बघू शकता आपली कट्टुल्याची रानभाजी अशा पद्धतीने मी केलेली आहे. कशी वाटली ते नक्की सांगा. आणि एकदा तरी पावसाळ्यामध्ये तुम्ही ही भाजी खा, चांगली असते शरीरासाठी. तर या पद्धतीने झालेली आहे. कशी वाटते ते नक्की सांगा कमेंट करून. चला आता बोलते दुपारी तुमच्याशी. तर इथे आवरलेलं आहे मी बघू शकता. आणि आमचा प्लॅन झालेला आहे अचानक आईंना घेऊन रानभाज्या खरेदीसाठी, ते पण त्र्यंबक घाटामध्ये जिथे आम्ही नेहमी जातो. म्हटलं चला आज आईंना घेऊन जाऊ. दरवर्षी आम्ही आईंना घेऊन जातो, म्हणजे माझी सासूबाई. तर मस्त भाज्या बघू, एन्जॉय करू. तर इथे आवरलेले घाईघाईत मी इतका पटकन डिसिजन घेतला. तर चला डब्बा घेतलेला आहे मस्त. नेमकी पाऊस आला आणि विहान इथे. विहान होडी घेतली का तुझी? होडी घेतली का बरं? तर इथे आम्ही आता निघालेलो आहे आणि दरवर्षी आम्ही आईंना घेऊन जातो भाज्या घेण्यासाठी. आई आणि दादा माझे सासरे, पण आता सासरी तर नाहीये, पण आईंना आम्ही दरवर्षी एकदा तरी घेऊन जातो. त्यांना पण बघायला मिळतात रानभाज्या, किंवा त्या पण सांगतात की ही छान आहे किंवा ही घे, ही घेऊ नको. आणि त्यांच्यामुळे शिकायला मिळालं की आपण कोणकोणत्या रानभाज्या खाल्ल्या पाहिजे आणि काय काय गुणधर्म आहेत. तर मागे आई, कियारा आणि विहान बसलेले आहेत आणि आता तेच चाललंय. पाऊस तर उघडलेला आहे आणि आईंचा उपवास आहे, तर गिरणाऱ्यावरून खाण्यासाठी त्यांना केळीचे वेपर्स, केळी, ॲपल्स असं घेतलेलं आहे. तर आता तेच चाललेलं आहे. आणि इथे कश्यपी धरणामध्ये बघू शकता
खूपच पाणी भरलेलं आहे, तेच आईंना दाखवत होतो. तर कसं दरवर्षी म्हणजे आपण पण घेऊन गेलं पाहिजे नेचरमध्ये. आपण तर जातोच मजा करायला, पण आपले पण जे मोठे आहेत ना त्यांना घेऊन गेलं पाहिजे एकदा तरी, आणि दाखवायला पाहिजे की काय कसं चाललंय बाहेर. तर घरात राहून राहून त्यांना पण कंटाळा येतो. तर तेच आज मग प्लॅन ठरवला अचानक की आज आईंना भाज्या दाखवू, रानभाज्या, आणि घेऊन जाऊ. आणि त्यांचा ना रोजचा उपवास असतो श्रावणचा, तर मी पण धरायची त्यांच्या सोबत, पण ह्या वर्षी मी फक्त सोमवार आणि शनिवारच धरते. तर आईंचा रोजच उपवास असतो, तर मग त्यांना घेतलेला आहे. आणि आम्ही मस्त टिफिन घेतलेला आहे, तो पण करटुल्याच्या भाजीचा. तुम्हाला रेसिपी दाखवली सकाळी मी. तर तेच मस्त नदीवर बसून जेवणार आहोत आम्ही. आणि इतकं छान वाटत होतं आज, म्हणजे पाऊस नव्हता आणि ऊन दिसत होतं, आणि इतकं सुंदर व्ह्यू दिसत होता. बघू शकता किती भारी दिसतंय. तर चला आता आपण जाऊ त्र्यंबकच्या घाटामध्ये, जव्हार मोखाडा घाटामध्ये. तर भरपूर नाव आहे त्याला, तोरंगण घाट आहे, जव्हार मोखाडा घाट आहे. तर तिकडे चाललेलो आहे आईंना घेऊन भाज्या खरेदीसाठी. आणि हा फर्स्ट पार्ट असणार आहे, कारण व्हिडिओ खूपच मोठा आहे, म्हणून मी 2 पार्ट मध्ये किंवा 3 पार्ट मध्ये करणार आहे. तर हा पहिला पार्ट ठेवणार आहे मी. तर चला आता जाऊ पटकन. इकडे पण असतात विकायला, दाखवते तुम्हाला. बघू शकता. आता खातील किती बा थांबव ना आपण चहा केला डान्स. चला बघू शकता किती आलेले फिरायला. काय सांगायचं. खाली ना मी हा तिकडे गेलो होतो, धबधबा दिसत होता असं खूप जंगल. भाजी शकता इथे एवढे आलेले आहेत. पुढे माया ढगात आहे ना, मग गरम होते उलट. इथे भाजी मध्ये काय एवढंच आहे, आळूच आहे. हे आपल्याकडे घरी ना असं काय. चला काय करताय अशी बसून एवढं एवढं काहीतरी करू. धबधबा हा फेमस धबधबा ना आपला नेहमीचा. हा नाही तो पुढचा ना, नाही ना हा वेगळा हो.
तिकडे गाड्या हा, चला यायचं तुला खाऊन बघा ना. आंबट लागतं पाण्याचं पण करता का आंबा भारी आहे भाजीत टाकायला. भाजी टाकायला वरणामध्ये वरणात हे कितीला आहे 20ला. हे घेऊ आपण दादा घेऊ हा द्या एक आणि हा द्या 2 वाटे आणि हे कितीला आहे 20ला कसली भाजी खडक आंबा काय काय कडक आंबाडा. नवीनच बघितली कस काय करता हे आणली ना राहू द्या हा करायची ही भाजीत कोणत्या भाजीत टाकायची भाजीत टाका. कोणत्या पण भाजी आळूच्या कोणत्याही भाजीत आंबट लागेल. जास्ती नाही टाकायचं, कमी टाकायचं. आंबट लागेल. दादा एक घेऊन घेऊ बघू हा द्या याच्यात द्या हे पडून जायचं नाही तर सगळं 2 वाटे. याच्यावरच हे ठेवू एक घेऊन बघू ना तेलाच्या वड्या बनवा, डाळीत बनवा. अशी घेऊ शकता काय म्हणताय खडक आंबा कडक आंबाडा. आंबाडा खडक आंबाडा आणि तेलाच्या कशा आहे खूप लहान आहे छोट्या आहे ना हा हा मस्त आहे ते का या एक आठ. अजून एक पिवळ वाटते ना ही बाई ही बाई हा ही चांगली बघा बरं ही ना पिवळी ना ही पिशवीत ठेवून 120 चालू. 50. हे काय? 20. 120 झाले. 120 भाजीत कालवून टाकायचं आणि हे कसलं आहे भाजी कुरडूची भाजी. एवढे मोठे पान आहे कुरडूचे हे तेच आहे. नका दादा खूप खाल्ली आम्ही कुरडूची बाकी हे छान लागते बापराची याचे पहिले असे तुरे होते पण मस्त लागतात आणि बांबू कसे आहे 100 नाही ना सुट. 10 रुपये असेल ना 10 रुपये आहे ना इकडे कसं आहे 100ला कसं आहे चांगलं आहे का कसं आहे ताई हे कोणते आहे बांबू आहेत काढीचे ते पण ते झाड हा मग ते मोठाले आहेत त्याचं झाड मोठं राहतं त्याला ते फळ कसं मोठं आहे पुढे बघू आपण ना नंतर. हा, चल